नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळे? आज आपण इयत्ता 9वी मराठी या विषयासाठी नेमलेल्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील चौथा पाठाचं नाव आहे नात्यांची घट्टवीण. लेखिका आहेत मीरा शिंदे. तेव्हा हा पाठ आज आपण अभ्यासूया. पहिल्यांदा बघूया मीरा शिंदे यांचा परिचय. मीरा शिंदे या विविध नियतकालिकांमधून आणि मासिकांमधून कथा कवितांचे लेखन करत असतात. या पाठामध्ये नात्यांवर त्यांनी खूप छान भाष्य केलंय. प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो. एवढी नात्यांची विण घट्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे वर्णन सहजतेने व परिणामकारकरित्या स्पष्ट केले आहे. प्रस्तुत पाठ हा आवाम 2010 या मासिकातून घेतलेला आहे. आता पाठाचं प्रकट वाचन आपण करू. सर्वांनी पुस्तक उघडायचं आणि मी जसं प्रकट वाचन करेन तसं त्या पद्धतीनं तुम्ही पुस्तकात ते परिच्छेद बघत राहायचं. आणि प्रकट वाचनाचा एक एक उतारा संपल्यानंतर एक प्रकट वाचनाचा उतारा संपला की त्या उतार्याचं किंवा त्या परिच्छेदाचं मी स्पष्टीकरण तुम्हाला देईन. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लेऊन येतो. ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात. हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात. आपल्या सर्वांभोवती न कळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर आलेली असोत व सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच. माणसाला आयुष्यामध्ये मिळणाऱ्या नात्यांबद्दल माहिती आपल्याला देत असताना लेखिका सुरुवातीलाच पाठाच्या असं म्हणतात की माणसाला जन्माबरोबर नाळ नावाची एक माळ त्याच्या शरीराभोवती असते की जी देहानं आईशी जोडलेली असते. पण नातं नावाची एक अदृश्य माळ घेऊन तो जन्माला येतो आणि मग या माळेत नात्याचे अनेक मणी ओवलेले असतात. जसं की आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, आजी आहे, आजोबा आहे. कितीतरी नाती आपल्या भोवतालची की जी जन्मामुळे आपल्याला प्राप्त झालेली असतात. ही प्रत्येक नाती एक यातलं प्रत्येक एक एक नातं म्हणजे या माळेतला एक एक मोती आहे असं लेखिका म्हणतात. आणि हे मग मोती एक एक सुंदर मोती हे वीण जास्त गुंफत जातात. खरं तर वीण हा शब्द नीट समजावून घेतला पाहिजे आपण. वस्त्र विणलं जातं. विणकर जो असतो ना तो वस्त्र विणताना कापड तयार करताना उभ्या आणि आडव्या धाग्यांची गुंफण करत असतो. ही उभ्या आणि आडव्या धाग्यांची जी गुंफण असते ना याला आपण म्हणतो वीण. नात्यांची वीण देखील अशीच असते. जसं जन्माबरोबर एक एक मिळालेलं नातं त्या बाळाशी जोडलेलं असतं एका अदृश्य धाग्यानं. आणि मग हे प्रत्येक व्यक्ती बाळाशी जोडलेला असतो. कुणी आजी म्हणून, कुणी आई म्हणून, कुणी आजोबा म्हणून, कुणी वडील म्हणून, भाऊ म्हणून, बहीण म्हणून. प्रत्येकाचं एक नातं असतं आणि प्रत्येक कुटुंबातलं सदस्याचं त्यांचंही परस्पराशी नातं असतं. म्हणजे जणू वस्त्राप्रमाणे उभ्या आणि आडव्या धाग्यांची एक सुंदर गुंफण जन्माबरोबर माणसाला जे नातं मिळतं ना त्या नात्यांची अशी एक सुंदर गुंफण आयुष्यामध्ये मिळत जाते. मग प्रत्येक नात्याला एक एक नाव देत आपण कधी कधी जवळीक साधतो, तर कधी स्वकीय होऊन जातो, आपलंसं होतं. काही नाती फार जवळ येतात, प्रेमाची बनतात, आपुलकीची आणि अंतःकरणाची बनतात. तर लेखिक असं सांगतात की मग कधी कधी काही नाती मात्र परक्याप्रमाणेही वागतात. आपल्याला हा सगळाचा अनुभव असतो. काही नाती आपल्याला स्वकीय वाटतात तर काही नाती परकीय वाटतात. आपली असून सुद्धा परक्यासारखी वागणारी माणसं आपल्या भोवती असू शकतात. तेव्हा नातं जन्मानं मिळालेलं असो अथवा सहवासानं किंवा वातावरणातून निर्माण झालेलं असो, म्हणजे अगदी जन्मानं प्राप्त होणारी काही नाती असतात बघा,
आणि माणसं आयुष्यात जोडत जातो अशी काही नाती असतात की जी सहवासातून, जशी मैत्रीची नाती ही सहवासातून निर्माण झालेली नाती असतात. आपले मित्र मैत्रिणी. आणि मग ह्या सगळ्या नात्यांमध्ये जन्मामुळे प्राप्त झालेली नाती असू देत किंवा सहवासानं वातावरणानं निर्माण झालेली आपल्या आयुष्यातली नाती असू द्यात, ही सगळी नाती आपल्या आयुष्याला जोडलेली असतात. आणि मग काही नाती त्यातली फार जवळीक साधतात आणि स्वकीय होतात, तर काही नाती परक्याप्रमाणे वागतात आणि परकीय होतात. म्हणजे जन्मानं मिळालेल्या नात्यांमध्ये आणि जोडलेल्या नात्यांमध्ये, दोन्ही नात्यांच्या या नातेसंबंधामध्ये असा थोडासा भेदभाव राहतोच. आपले आणि परकेपणाची भावना ही प्रत्येक नात्यामध्ये, नातेवाईकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुढचा परिच्छेद बघा. खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू म्हणूनच. नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे, आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. रेशमाच्या धाग्यासारखी ही विण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. जन्मताच माणसाच्या भोवती अशी नात्याची गुंफण असते. आपण जन्मताच कुणाचा तरी मुलगा असतो, कुणाची तरी मुलगी असतो, कुणाचा तरी भाऊ असतो, बहीण असतो किंवा नातू म्हणून जन्माला येत असतो. ही सगळी नाती आपल्या भोवती गुंफलेली असतात. नात्यांच्या विणीची सुरुवात जी होते ना, ती अशी जन्मापासून होते. आणि मग त्यानंतर आयुष्यभर अशी खूप सारी माणसं भेटत जातात, खूप नवी नाती निर्माण होतात. आणि मग आयुष्यातल्या नात्याच्या विणीला ही नवीन भेटलेली नाती अधिकाधिक सुंदर आणि समृद्ध करत जातात. लेखक इथं फार छान उदाहरण देते. ते असं म्हणते की नाती कशी आहेत, रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण, ही नात्यांची जी वीण आहे आपल्या भोवती जमा झालेली, अनेक पदरी नाती आहेत. तर ही सगळी रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळेला नाजूक असते आणि भक्कम आणि मुलायम असते, धारदार असते. ही सगळी नाती बघा वेगळ्या वेगळ्या रंग धारण करून आपल्या भोवती अशी वावरत असते. आजी आजोबा वेगळ्याच प्रकारचे असतात, त्यांचं प्रेम, वात्सल्य, माया वेगळी असते, त्याचा रंग वेगळा. आईचं प्रेम वेगळ्या ढंगाचं असतं, वडिलांचं प्रेम आणखी वेगळ्या प्रकारचं असतं, मित्रमैत्रिणीशी आपलं नातं आणखी वेगळं असतं. खूप सारी नाती आपल्या भोवती, खूप नाती आहेत. ह्या सगळ्या नात्यांचे पदर वेगवेगळे आहेत, ह्या सगळ्या नात्यांचे रंग वेगवेगळे आहेत. कुणी रागवणारा असतो, कुणी प्रेमानं जवळ घेणारा असतो, कुणी वात्सल्यानं बघणारा असतो, कुणी प्रेमानं पाठीवर थाप टाकतो. खूप सारे, अगदी कुणी बिनधास्त मोकळे ढाकळं आपण मित्रांबरोबर वागतो. ह्या सगळ्या नात्यांच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळेला नाजूक आहे, भक्कम आहे, मुलायम आहे, धारदार आहे, लेखिका असं सांगते. आणि मग अशी आयुष्यभराची नाती जी आहेत ना, या नात्यांपैकी काही नाती फार हळवी असतात बघा. मनाच्या तळाशी कुठंतरी खोलवर ती बसलेली असतात. आणि मग अशा नात्यांच्या आठवणीनं कधी कधी डोळ्यात पाणी जमतं, तर काही नाती ना आठवणीसह हृदयामध्ये ही कायमची जपली जातात, असं लेखिका आपल्याला या ठिकाणी सांगते. पुढचा परिच्छेद बघा. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आयुष्यातल्या सगळ्यात महत्वपूर्ण नात्यावर आता लेखिका भाष्य करते. ती म्हणते की आई जन्मानंतरही मुलाला घडवतच राहते. ती घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचं काम चालू असतं. म्हणजे आई अशी असते की तुमच्यासाठी सर्वस्व तिचं तुम्ही असता. तुमच्यासाठी ती सदैव तयार असते, तत्पर असते.
तुम्ही घडावं हीच तिची इच्छा असते आणि मग त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी ती करत असते. कधी तुम्हाला प्रेमानं, मायेनं, हळुवारपणे काही गोष्टी समजावून सांगेल, तर कधी रागवून, प्रसंगी एखादा दुसरा रट्टा देखील घालून ती आई आपल्याला सांगते. तिचं घडवणं चालूच असतं हे. आणि हे घडवणं तिचं चालू असतं, तिच्या घडवण्यानं आपण घडत असतो. तरी सुद्धा आई एक आपल्या आयुष्यामधलं एक मोठं गूढ आहे असं लेखिका म्हणते. असं का म्हणते ती? कारण ती कशी वेगवेगळ्या अशी विरोधाभासी वागते. कधी कधी ती आपल्याला रागवते, तर कधी कधी आपला इतका कैवार घेते की ती सगळ्यांपासून आपलं रक्षण करत असते. म्हणून लेखिका बघा इथं फार छान आईला उपमा देते. आई ही आपल्यासाठी उबदार शाल असते असं ती म्हणते. म्हणजे सर्व अगदी बाक्या प्रसंगी ती आपल्यासाठी एक मोठा आधार असते. एक मायेचा उबदारपणा तिच्या नात्यात असतो आणि कायमच ते एक पांघरून आपल्या आयुष्यभर आपल्या नात्यावर ते असतं. आईचं हे उबदार नातं जे आहे ते प्रत्येक जण तो अनुभवत असतो हे नातं आपलं. आणखी आई ढाल असते असं लेखिका म्हणते. ती कणखर ढाल असते. तुमच्यावर येणाऱ्या संकटाच्या प्रसंगी ती तुमच्या आणि संकटाच्या मध्ये उभा राहते. आई पुन्हा कशाचा विचार करत नाही, स्वतःच्या बाळाचा विचार करत नाही, आपण काय करू शकतो काय करू शकत नाही याचा विचार करत नाही. तिला एवढं माहित असतं की माझ्या लेकरावर संकट आहे आणि आज मी तिचं रक्षण करण्यासाठी उभी आहे. अगदी साध्या साध्या गोष्टीपासून खूप मोठ्यातल्या मोठ्या संकटापर्यंत ती तुमची ढाल बनते. म्हणून ती जितकी प्रेमानं, मायेनं एक उबदार नातं तुम्हाला देते ना, तसं कधी कधी तुमचं रक्षण करण्यासाठी ती अगदी कणखर ढाल सुद्धा बनते. म्हणून आई एक गूढ आहे असं लेखिका म्हणते. आणि मग आईसाठी आणखी एक सुंदर उपमा लेखिकेने इथं दिलेली आहे. ती म्हणते की अंगाईची सुंदर चाल म्हणजे आई आहे. बालपणी अंगाई गायल्यानंतरच मुलं झोपतात. ही अंगाई ही त्या बाळासाठी खूप खूप अशी मंद झोप आणणारी अतिशय गोड गाणं असतं ते बाळासाठी. आणि अशा या अंगाईला सुंदर चाल म्हणजे आई आहे असं लेखिका आपल्याला सांगते. पुढचा परिच्छेद बघा. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. या परिच्छेदामध्ये लेखिकेनी वडिलांच्या नात्याबद्दल थोडंसं लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की आईनं जन्म दिल्यानंतर आपली जगाशी ओळख होते. जग नावाच्या भवसागरात स्वतःचं माणूसपण जपण्यासाठी तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. हे जग आपल्या भोवती पसरलेलं आहे, त्याला लेखिका भवसागर म्हणते. सगळं आयुष्य आपल्याला या भवसागरात काढायचं आहे आणि मग माणूसपण जपण्यासाठी आपल्याला खूप सारी कसरत करावी लागते, खूप खटाटोपी कराव्या लागतात असं लेखिका म्हणते. पण मुलाची वाट थोडी कमी खडतर व्हावी, त्याला कमीत कमी त्रास व्हावा, आपण जो त्रास भोगला तो मुलाच्या वाट्याला येऊ नये, अशी एक इच्छा असणारा बाप घरामध्ये असतो. आणि मग बाप नावाचं वल्ल धरून हा भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो असं लेखिका म्हणतात. नावाडी असतो ना पाण्यामध्ये नाव चालवणारा, त्याच्या हातामध्ये जे असतं ना पाणी कापणारं, त्याला आपण वल्ल म्हणतो. की पाणी कापत कापत नाव तो त्या सागरातून, नदीतून, पाण्यातून अशी पलीकडल्या तीराला नेत असतो तो. वडिलांना ह्या वल्ल्याची उपमा दिलेली आहे की आपलं आयुष्य एखाद्या भवसागरातल्या नौकेप्रमाणे आहे आणि ही नौका भवसागर तरुण आपल्याला हे जग पार करायचं आहे, आपलं आयुष्य सगळं सुखासमाधानात पार करायचं असेल तर बाप नावाच्या वल्ल्याची मदत घ्यावीच लागते. हे बाप नावाचं वल्ल हाताशी असलं ना, माणसाचं आयुष्य कमी खडतर होतं, कमी त्रास होतो, कमी दुःख आणि कमी यातना आयुष्यामध्ये बघायला मिळतात जर बाप मजबूत आपल्या हाताशी, बाप नावाचं वल्ल जर असेल तर. दुर्दैवानं ज्या मुलांना लहानपणीच हे बाप नावाचं छत्र हरवलेलं आहे ना, त्यांना माहित राहतं की आयुष्यात
यातना आणि आयुष्यातला खडतरपणा कमी करणारं एक नातं आयुष्यात नसलं की त्या मुलांना ते बाप असणं आणि बाप नसणं यातला फरक कळतो. लेखक आहे तर खूप छान म्हणतात की पण हे बापाचं जे वल्ल आहे हे कधी वापरता येईल, त्यासाठी मात्र संवाद हवा. वडिलांशी आपला संवाद असला पाहिजे. बऱ्याच गोष्टी काही मुलांच्या बाबतीत बघा, माझं निरीक्षण असं आहे की वडिलांशी काही मुलं बोलतच नाहीत, सांगत नाहीत. वडील घरात आले की मुलगा बाहेर असतो. आईजवळ सगळं गाऱ्हाणं तो आईजवळ सांगतो, वडिलांकडे काय मागत नाही. जे काही जी भुणभुण असेल मुलांची ती आईजवळ. वडिलांशी बोलायचं नाही. आईनं मग वडिलांच्या कानावर त्याची मागणी घालायची आणि मग वडिलांकडून आईनं घेऊन मिळवून ती गोष्ट त्या मुलाला द्यायची. असं काही प्रकार काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. लेखिका म्हणतात हे चालणार नाही. तुमचं एक मुलगा म्हणून वडिलांशी तुमचा संवाद असला पाहिजे. हा जर संवाद असेल ना, बाप नावाचा बाप माणूस कळतो. म्हणजे बाप नावाचा एक बाप, बापाचं बाप असणं, काय म्हणू आपण त्याला, ह्या संवादातूनच बापाचं बाप असणं आपल्याला ठळकपणे जाणवत राहतं. कारण ते एक नातं असं असतं की आपण आपल्या आयुष्यात जो खडतरपणा भोगलेला आहे, आपण आयुष्यात ज्या दुःखाला सामोरं गेलेलो आहे, ज्या गोष्टी आपण सहन केलेल्या आहेत, यातली कुठलीही गोष्ट, कोणताही त्रास, कोणताही खडतरपणा माझ्या मुलाच्या वाटेला येऊ नये अशी एक मनस्वी इच्छा असणारं एक नातं म्हणजे बाप असतो. मग संवाद ज्यावेळी होतो ना, त्यावेळी बापाचं बाप असणं हे आपल्याला त्या संवादातून कळतं, असं लेखिका आपल्याला इथे सांगतात. पुढचा परिच्छेद बघा. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? ही आई वडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आई वडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलाच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात? लेखिका या परिच्छेदामध्ये आईवडिलांचं वृद्धपणी एक वेगळं दुःख असतं. ते दुःख मुलांना समजणार नाही हे सांगताना असं म्हणतात की मायेच्या आणि वात्सल्याच्या पडद्यात सांभाळलेली ही मुलं मोठी होतात आणि या पडद्याच्या बाहेर पंख पसरून उडायला लागतात. केव्हा ती मोठी झाली, केव्हा आपल्यापासून दूर गेली हे आईवडिलांना कळत पण नाही. पण तीच मुलं नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर गेलेली मुलं ज्यावेळेला साता समुद्राच्या पलीकडं एखाद्या परदेशात वसायला निघतात, त्यावेळेला मात्र पुन्हा ह्या तुटणाऱ्या नात्यांची वेदना ह्या वृद्ध आईवडिलांना असह्य होते, असं लेखिका सांगते. तरी देखील ते आईवडील असतात. आनंदाचाच मुखवटा धारण करतील हे आईवडील आणि मग आनंदाचा मुखवटा धारण करून त्यांच्या योजनेला पाठिंबा पण देतील. जा बाळ तू त्या देशात जा, परदेशात जा, आनंदानं राहा असे सांगतील. पण हा आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांना, आईवडिलांचं दुःख या मुलांना कळणार कधी आणि कसं? ही आईवडिलांच्या जीवाची उलघाल जी आहे ती कधीच मुलांसाठी कळणार नाही, असं लेखिका आपल्याला सांगते. आणि मग हे जग सगळं विश्वात्मक आहे असं आपण म्हणतो. सगळं जग विश्वात्मक आहे म्हणजे हे एकच आहे जणू. तरी सुद्धा हे सगळं जग माझं असून सुद्धा, सगळं जग माझं घर असून सुद्धा ज्ञानेशांच्या भाषेत, तरी देखील आपण मात्र पोरकं होत चाललोय याचं एक दुःख आईवडिलांच्या मनामध्ये असतं. आणि मग बाहेर निघालेल्या, परदेशात निघालेल्या मुलांसाठी आशीर्वादासाठी उंचावलेला हात असाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्या वाचून हे वृद्ध आईवडील करू तरी शकतात काय, असा एक प्रश्न लेखिका इथं उपस्थित करतात. पुढचा परिच्छेद बघा. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्या मागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात आणि त्यांच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात, एवढे मात्र खरे. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते.
असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. इथे लेखिका वडिलांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतात. ते असं म्हणतात की आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूची कथा सगळ्या जगाला माहित आहे. तिच्या अश्रूचं मोल पण जगानं केलेलं आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावर जबाबदारीचा मुखवटा असतो. तो जरा दूर केला ना, तर त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहताना आपल्याला दिसतील. पण ते अश्रू कधी तो जगाला दाखवत नाही. आपल्या मुलांना देखील तो दाखवत नाही. तो जबाबदारीच्या मुखवट्यामागं ते अश्रू असे दडवून ठेवतो आणि आपल्याच गळ्यातल्या उपरण्यानं कधीतरी तो पुसतो. ही मात्र गोष्ट खरी आहे असं लेखिका आपल्याला सांगते. नात्याच्या बाबतीत आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट लेखिका इथं त्या गोष्टीचा उल्लेख करते की नातं ही दोन बाजूनी जुळणारी गोष्ट आहे. नाती जुळायची प्रक्रिया जी आहे ती दोन्ही बाजूकडून व्हावी लागते. आणि जर असं नाही झालं तर मग नाती जुळून येत नाहीत. त्यात अनेक दुवे त्या नात्यातून निघून जातात असंही ह्या परिच्छेदात सांगते. पुढचा परिच्छेद बघा. मैत्री हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं होतं हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज असते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. या परिच्छेदामध्ये लेखिकेने मैत्रीचं वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात की मैत्रीचं नातं फार तरल आहे. ज्या दोघांमध्ये मैत्री होणार असते ना, त्या दोघांना एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हा ही मैत्री अत्यंत घट्ट बनते. मग ती हे नातं अनादी अनंताचं बनतं, नव्या सृजनाचं, नव्या अभिनव सृजनाचं ते होतं हे मात्र खरं आहे. असे जर मित्र जीवश्य कंठस्थ मित्र बनले तर कितीतरी नवनिर्मितीचे अनेक क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये येतात. काही अजरामर कृती अशा मित्रांनी बनवल्याचं आपण पाहतो. हे एक अभिनव सृजनाचं हे मैत्रीचं नातं बनतं हे निर्वाद सत्य लेखिकेने सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की म्हणून मैत्रीचं नातं तरल आहे. मित्र जरी समोर दिसला तरी नातं दिसत नाही मैत्रीचं. मग असं जगण्यासाठी अशी अनेक नाती गरजेची असतात. त्यासाठी एक गुरुची आवश्यकता असते असं लेखक आपल्याला सांगते. गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये भारताची परंपरा फार महान आहे जगात. गुरु हा एक हितचिंतक असतो, मार्गदर्शक असतो. ज्या वेळेला गुरुकडलं शिक्षण संपतं ना शिष्याचं, त्यावेळी शिष्य गुरुला गुरुदक्षिणा देतो आणि गुरु आपल्या प्रिय शिष्याला कानमंत्र देतो. तो कानमंत्र त्याच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये कसोटीच्या काळात, संकटाच्या काळात, परिस्थितीवर कशी मात करायची ते शिकवून जातो. असा हा कानमंत्र गुरु देखील आपल्या शिष्याला देत असतो. पुढचा परिच्छेद बघा. शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मग मन दुःखी करून जातात. एका अनिवार्य नात्याची चर्चा म्हणजे शेजार धर्म या नात्याची चर्चा लेखिकेने इथं या परिच्छेदात केलेली आहे. ते असं म्हणतात की शेजार धर्म हे असंच एक नातं आहे. जर नात्याचे धागे जुळले ना तर स्नेहाच्या, प्रेमाच्या मर्यादा तो ओलांडतो. आणि जर हे नात्याचे धागे तुटले असतील ना तर अगदी दुष्टत्वाच्या, वैराच्या मर्यादा देखील हा शेजार धर्म ओलांडतो असं लेखिका सांगतात. आपल्या कुटुंबाच्या वातावरणात, कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती अशी अनेक नाती असतात. ती विसरायची ना अशी ठरवलं तरी देखील विसरू शकत नाही. असंच एक नातं म्हणजे आजीचं नातं. रोज झोपताना
नवीन गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते असं लेखिका म्हणते. कारण तिला शोधण्यासाठी पाय आता आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात आणि असे प्रसंग मग मनाला दुःख देऊन जातात, यातना देऊन जातात, असं लेखिका आपल्याला या परिच्छेदामध्ये सांगते. पाठाचा शेवटचा परिच्छेद बघा. जन्मापासून सुरू झालेला हा नात्याचा प्रवास तारुण्याचे क्षण संपवून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहमगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे हा निसर्गाचा नियम. यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्याचा हा प्रवास निर्णायक उंबरट्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्या पलीकडे जाणार, ज्याला शब्दाचं क्षितिजच काय पण शब्दाचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठत चालल्याची हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवात ही असते, आपल्याला पुढे नेणारी. नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. या पाठाचा शेवट करताना लेखिका आपल्याला आपल्या वृद्धावस्थेची, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसाची आठवण करून देते. ती असं म्हणते की जन्मापासून हा नात्याचा प्रवास आपला सुरू होतो. तारुण्याचे क्षण संपतात, आपण वृद्ध व्हायला लागतो, म्हातारे व्हायला लागतो. वार्धक्याकडे आपली वाटचाल सुरू होते आणि मागं त्यावेळेला वळून बघावंच लागतं. किंबहुना मागं वळून बघणं हे अपरिहार्यच असतं आणि मागं वळून पाहिलं की आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात सगळा समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंकार, मान, अपमान, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीची कात टाकून एक निखळ आणि निकोप मन समोर येत असं लेखिका आपल्याला म्हणतात. सगळे अहंकार सुटतात, सगळे मुखवटे गळून पडतात आणि एक निर्मळ मन आपल्या समोर येतं. या वयात साऱ्या गोष्टी आपण मान्य करतो. का? कारण एका गोष्टीची जाणीव होते की आता जीवनाचा उंबरठा ओलांडून आपण कधीतरी संपणार आहे या जगातून. हा उंबरठा ओलांडून पलीकडल्या जगात आपल्याला कधीतरी जावं लागणार आहे. पिकलेलं पान कधीतरी गळणार आहे. पिकलेल्या गळलेल्या पानाच्या जागी नवी पालवी फुटणार आहे, हेही त्यांना चांगलं उमगलेलं असतं. यातनं कोण सुटणार नाही ह्याची त्याला जाणीव झालेली असते. आणि मग हे एकदा शाश्वत सत्य, एक जीवनातलं खरं सत्य ज्या वेळेला ह्या वयात समजतं तेव्हा जन्मापासून सुरू असलेला नात्याचा हा प्रवास एका निर्णायक उंबरट्यावर येऊन थांबतो असं लेखिका सांगते. मग जीवनाशीच एक आपलं असं नातं निर्माण होतं. आजपर्यंत केलेली धावाधाव, आजपर्यंत केलेली यातायात या वयामध्ये निष्फळ वाटायला लागते. लेखिका म्हणते ना, सगळे मुखवटे, सगळा अहंकार, सगळी खोटी प्रतिष्ठा सगळं गळून पडतं आणि जीवनाकडे एक निर्मळ मन या वयामध्ये माणसाचं पाहत राहतं. जीवनाशीच एक त्याचं नवं नातं निर्माण होतं. त्याला कळून चुकतं की आपल्या जीवनाचा अंत हा सुद्धा ही पण एक सुरुवात आहे. पिकलेल्या पानाच्या जागी एक नवी पालवी फुटत असते, हे एक सत्य आहे. मग जीवनाशी जे एक नवं नातं या अखेरच्या क्षणामध्ये सुरू होतं ना, जीवनाकडे बघण्याचं नातं, एक विशाल दृष्टिकोन, एक विशाल मन, एक निर्मळ मन, जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन जो निर्मळ आहे, पवित्र असा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनाचं, जीवनाकडे पाहण्याच्या या दृष्टिकोनाचं वर्णन करण्यासाठी शब्दाची क्षितिज नव्हे, आभाळ देखील शब्दाचा अपुरं पडेल असं लेखिका आपल्याला सांगते. शेवटचे क्षण आहेत, काय काय गोष्टी आपल्या हातून निष्ठून चाललेल्या आहेत, याची हुरहुर ह्या वयात राहते माणसाला. पण प्रत्येक शेवटामध्ये एका नव्या घटनेची सुरुवात देखील असते, हे देखील त्या वयात कळतं माणसाला. आणि म्हणून आपले शेवट सुद्धा आपल्याला एका नव्या सुरुवातीकडे नेणारे ठरते की ही गोष्ट त्यांना कळते. ही नात्याची विण ना अशीच घट्ट असते, जन्मापासून सुरू होते,
आणि जीवनाच्या शेवटपर्यंत देखील ती अशी घट्ट आपल्याला बांधून ठेवते. म्हणून ही नात्याची विण अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी, असं लेखिका आपल्याला सांगते. इथं हा पाठ संपला. आपण गृहपाठ बघूया. गृहपाठ बघा. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. अ मध्ये नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणं लिहायची आहेत 4. आ मध्ये नात्याच्या विणेची पाठातली वैशिष्ट्य सांगायची आहेत. प्रश्न दुसरा, नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा. प्रश्न तिसरा, खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. त्यातला पहिली ओळ आहे, पहिलं वाक्य आहे, पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. ह्या अर्थाचं पाठातलं वाक्य कोणतं ते शोधून तुम्ही लिहायचं. किंवा दुसरं वाक्य दिलं त्यांनी, जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते. ह्या एक आशयाचं पाठामध्ये वाक्य आहे, ते पण तुम्ही शोधून लिहायचं. प्रश्न चौथा आहे, वर्गीकरण करा. काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, त्याचं जन्माने प्राप्त झालेली नाती आणि सानिध्याने प्राप्त झालेली नाती असं वर्गीकरण करायचं. प्रश्न पाचवा, खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. त्याखाली प्रश्न सहावा, स्वमताचा प्रश्न आहे. तेव्हा हे सगळे प्रश्न तुम्ही वाचा, समजून घ्या आणि हा गृहपाठ पूर्ण पण करा. हा तुम्हाला पाठ समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.